स्वामी सेवा संकट दूर करणारी शक्ती। आपल्या आयुष्यात संकटे कोणाला विचारून येत नाही, पण संकट आल्यावर आपण घाबरतो, गोंधळतो आणि अशा वेळी एकच मार्ग आपल्याला शांततेकडे नेतो, स्वामी सेवा। व्यक्ती त्रस्त होतात तेव्हा देवाला बोलवतात, देवा काय करू, घरात भांडण आहे, बाहेर कामाचा ताण, कशी सुटणार मी अडचणीतून, मी कसा सुटणार अडचणीतून। याच्या ऐवजी जेव्हा आपल्या जीवनात आनंद असतो, त्रास नसतो, तेव्हा आपण जर देवाची भक्ती केली तर हा आपल्याला प्रसंग येणार नाही। हा प्रसंग येण्याच्या अगोदर आपण भक्तीकडे वळूया आणि भक्ती मार्गात एवढी शक्ती आहे, आपल्यावर येणारं हर एक संकट ते भक्ती मार्गामुळे ते संकट दूर होतं किंवा त्याचा त्रास कमी होतो किंवा संकट सहन करण्याची शक्ती येते। तिथे एक ज्ञानी गुरु किंवा मित्र पुढे येतो आणि ते आपल्या लेकरूप्रमाणे सांभाळ करतो। बाळा संकटापासून पळू नकोस जाऊ, स्वामीची सेवा मार्गात उत्तर। सेवा हीच संकटाची औषधी आहे, मात्र आपण ते उशिरा समजतो। पण सेवा केली म्हणजे संकट टळणार असं नसतं, सेवा केली म्हणजे संकट थोडं कमी होतं। आपल्या संचितात जे लिहिलेलं आहे ते संकट आपल्यावर येणारच, पण भक्ती मार्गामुळे देव ते आपलं संकट कमी करतो, टाळतो देखील, मात्र आपल्याला त्याचा त्रास खूपच कमी होतो। जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, मंदिरात असो की घरात, गुरूंच्या किंवा गुरुजनांच्या, आपले मन शांत होते, अहंकार मिटतो आणि शांत मन म्हणजे शांत मन झाल्यावर आपल्या संकटांना जागा कुठे देखील राहत नाही। आता मात्र नामस्मरण करूया, दीप लावूया, स्वच्छता राखूया, देवांचे कार्य करूया, देवांसाठी कार्य करूया। हे स्वामी माझे मन तुझ्या चरणी अर्पण करतो मी, मार्ग दाखव मला। हे स्वामी राया हा मार्ग दाखव मला। अशी खरी सेवा केली की विचार स्पष्ट होतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि जिथे बुद्धी तिथे संकटांचा प्रभाव उतरत नाही। बाळा संकट थांबणार नाहीत, पण सेवा तुला इतके बळ देईल की तू त्याला सहज पेलू शकेल। हो स्वामी, संकट टाळण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्वामी सेवाच आहे हे मला कळले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। श्री स्वामी समर्थ।